नमस्कार, मी प्रशांत कदम. वाईड अँगलच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज रविवारचा दिवस आहे. 2 आठवड्यांपूर्वी याच रविवारच्या दिवशी अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावरती एक बैठक झाली आणि त्या बैठकीतून राष्ट्रवादीचे आमदार थेट राजभवनाच्या दिशेनं गेले, तिथं मंत्रिपदाची शपथ घेतली आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक भूकंप झाला. आज सुद्धा रविवारच आहे. आज सुद्धा अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावरती एक बैठक झाली. पण या बैठकीनंतर ज्या आमदारांनी मंत्री म्हणून शपथ घेतलेली होती ते त्या बैठकीतून निघाले वाय.बी. चव्हाण सेंटरच्या दिशेनं. आज राजभवनाच्या दिशेनं नव्हे तर शरद पवारांच्या दिशेनं प्रवास सुरू झालेला होता. 2 आठवड्यामध्येच हा प्रवास राजभवनाकडून शरद पवारांच्या दिशेनं वाय.बी. चव्हाण सेंटरच्या दिशेनं नेमका कसा काय झाला, कशासाठी झाला आणि या भेटी पाठीमागं नेमकं काय दडलेलं आहे याची आज दिवसभर चर्चा सुरू आहे. खरं तर साधारणपणे दुपारच्या दरम्यान जेव्हा ही बातमी आली तेव्हा सगळ्यांनाच हा प्रश्न पडला की आता नेमकं काय होतंय, हे दोन्ही गट काही एकत्रित येत आहेत का, मनोमिलन होतंय का, कशासाठी अचानकपणे हे सगळे मंत्री शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत. चर्चा तर खूप सुरू झाल्या आणि त्यावेळी सुरुवातीला तिथं जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड हे सुद्धा उपस्थित नव्हते. विरोधी पक्षनेता ठरवण्यासाठी महाविकास आघाडीची जी बैठक सुरू होती त्या बैठकीमध्ये हे 2 नेते होते. तिथून काही वेळानंतर जयंत पाटील त्या बैठकीमध्ये पोहोचले. साधारणपणे अर्धा-पाऊण तास ही बैठक झाली आणि त्याच्यानंतर बाहेर आल्यानंतर प्रफुल्ल पटेलांनी पत्रकारांना संबोधित केलं. त्यावेळी सुनील तटकरे, अजित पवार हे सगळे मागे उभे होते. प्रफुल्ल पटेलांनी सांगितलं की आमचे दैवत शरद पवार यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही गेलेलो होतो. त्यांची वेळ न घेता आम्ही गेलेलो होतो. म्हणजे अनपेक्षितपणे हे सगळे मंत्रीच शरद पवारांना भेटायला गेलेले होते अचानकपणे, हे त्यांनी सांगितलं. त्यांनी हे पण सांगितलं की आम्ही साहेबांना विनंती केलेली आहे की पक्ष एकसंध कसा काय राहू शकतो यासाठी त्यांनी योग्य विचार करावा आणि मार्गदर्शन करावं. यावरती ते काही बोलले नाहीत असं सुद्धा प्रफुल्ल पटेलांनी सांगितलं. नंतर थोड्या वेळाने जयंत पाटलांनी सुद्धा जी माहिती दिली त्याच्यामध्ये सुद्धा साधारणपणे अशाच पद्धतीची माहिती होती की या सगळ्यांनी दिलगिरी व्यक्त केली, सांगितलं की पक्ष एकसंध ठेवा. दोघांनीही, जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेलांनी एक गोष्ट सांगितली की शरद पवारांनी याच्यावरती कुठलीही प्रतिक्रिया जी आहे ती दिलेली नाहीये. आता या सगळ्या घटनेचा नेमका अर्थ काय लावायचा? एकतर हे दिसतंय की शिवसेनेतलं जे बंड होतं त्याच्या अगदी वेगळ्या पद्धतीनं राष्ट्रवादीतलं हे बंड चाललेलं आहे. शिवसेनेच्या बंडानंतर एकमेकांना गद्दार, खोक्यांची जी भाषा केली जात होती तशा पद्धतीची भाषा जी आहे ती राष्ट्रवादीमध्ये दिसत नाहीये. कायदेशीर लढाई शिवसेनेमध्ये जितकी आक्रमक पद्धतीनं सुरू होती, तातडीनं सुप्रीम कोर्टामध्ये पोहोचलेले होते, तशा पद्धतीनं पावलं इथं टाकली गेलेली नाहीयेत. अर्थात सरकार स्थापनेचा विषय नाहीये इथं, त्यामुळे ती गरज पण नाहीये. पण निवडणूक आयोगामध्ये ही लढाई पोहोचलेली आहे, तिथं सुद्धा खूप संथ गतीनं चालू आहे. दुसरी गोष्ट म्हणजे शिवसेनेच्या बाबतीत पक्षाध्यक्ष म्हणजे जे पक्षप्रमुख आहेत, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे हयातीत नाहीयेत. राष्ट्रवादीमध्ये मात्र तसं नाहीये. ज्यांनी पक्ष स्थापन केलेला आहे ते शरद पवार स्वतः या ठिकाणी पाय रोवून उभे आहेत आणि त्यांच्या हातातून पक्ष जो आहे तो समोरच्या गटाला हिसकवायचा आहे. तर अशा पद्धतीनं खूप वेगवेगळी स्थिती आहे. या सगळ्या स्थितीचा विचार करून आता जे घडतंय त्याचा आपण विचार केला पाहिजे. सगळ्यात पहिला प्रश्न तर आजच्या भेटीनंतर हा प्रश्न उपस्थित होतो की अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि हे सगळे जे मंत्री गेले शरद पवार यांच्याकडे आणि ते म्हणतायत की पक्ष एकसंध ठेवावा, यासाठी आम्हाला मार्गदर्शन करा. पण हे नेमकं कुठल्या अधिकारानं ते भेटायला गेले होते आणि कुठल्या अधिकारात त्यांनी शरद पवारांना ही मागणी केली? म्हणजे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष हे अजित पवार आहेत असं अजित पवार गटानं निवडणूक आयोगाला कळवलेलं आहे. जर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्षच अजित पवार असतील आणि काल परवापर्यंत तर प्रफुल्ल पटेल सांगत होते की यांच्या बैठकीला काही वर्किंग कमिटीचा अर्थ नाहीये, ते सगळे निवडणुकाच झालेल्या नाहीयेत, त्यामुळे लोकशाही नाहीये वगैरे वगैरे, मग ज्या अध्यक्षांनी या सगळ्या नियमांचं पालन केलेलं नाहीये आणि तुमच्याकडे आता तुमचे राष्ट्रीय अध्यक्ष जर आहेत तर त्यांचीच जबाबदारी आहे पक्ष एकसंध ठेवण्याची. शरद पवारांच्याकडे तुम्ही जे गेलात ते नेमकं कुठल्या अधिकारामध्ये आणि कुठल्या अधिकारात ते आता पक्ष एकसंध ठेवणार आहेत, हा पहिला प्रश्न. दुसरी गोष्ट म्हणजे ते असं म्हणतायत की दिलगिरी व्यक्त केली असं जयंत पाटील म्हणाले. तर ही दिलगिरी नेमकी कशासाठी असेल? एकतर शरद पवारांना न विचारता सत्तेत बसलो म्हणून ही दिलगिरी आहे का? कारण
या सगळ्या संदर्भात तर त्यांनी अगदी जाहीर सभांमध्ये भूमिका खोडून काढलेली आहे. शरद पवारांनीच भाजपसोबत जाण्याचे प्रयत्न याच्या आधी कसे केले होते याचा सगळा इतिहास सगळ्या नेत्यांनी गेल्या काही दिवसामध्ये वाचायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळं ही दिलगिरी म्हणजे नेमकी कशासाठी आहे हा याच्यातला एक प्रमुख प्रश्न आहे. आणि सत्तेत बसून मग आता पक्ष एकसंध नेमका कसा ठेवायचा आहे, म्हणजे आता काय तोडगा निघणार आहे. हे यांनी मंत्रिपदाची शपथ तर घेतलेली आहे, खातेवाटप झालेलं आहे, अर्थ कृषी सहकार सारखी अगदी वजनदार खाती घेऊन बसलेले आहेत हे सगळे मंत्री. मग आता पक्ष एकसंध ठेवण्यासाठी फॉर्म्युला काय निघू शकतो. आम्ही सत्तेत राहतो आणि तुम्ही मान्य करा की आपला पक्ष एकच आहे, हा तो फॉर्म्युला असू शकतो का. आणि शरद पवार एवढ्या सगळ्या म्हणजे समीकरणामध्ये आपण पुरोगामी विचार सोडून या वेगळ्या विचारांच्या वाटेने गेलो, हा डाग स्वतःला लावून घेणार आहेत का, हा याच्यातला सगळ्यात प्रमुख प्रश्न आहे. जेव्हा अशा पद्धतीनं इतकी निकराची लढाई चालू आहे त्यावेळी तुम्हाला अशी संदिग्धता जी आहे ती ठेवून चालणार नाहीये. आजच्या भेटीमध्ये कदाचित अजित पवार प्रफुल्ल पटेल गटाचा हा देखील उद्देश असेल की ज्या पद्धतीचे सर्व्हेज येत आहेत, म्हणजे अगदी काल परवाच सकाळचा एक सर्व्हे आलेला होता, त्याच्या आधी सी वोटरचा सर्व्हे आलेला होता आणि त्या सगळ्या सर्व्हेमधून हे दिसतंय की हे राष्ट्रवादीमधलं जे बंड आहे ते त्यांच्या मतदारांना आवडलेलं नाहीये. बहुतांश मतदार जे आहेत ते शरद पवारांच्या बाजूला आहेत. अर्थात अशा सर्व्हेवरून लगेच घाबरून हे नेते हे पाऊल उचलतील असं काही मानायचं कारण नाही, कारण हे पाऊल उचलण्याआधीच त्यांनी बऱ्याच गोष्टींचा भविष्यातला विचार केलेला असणार आहे. आता आज त्यांनी जे केलंय त्याच्यामधले म्हणजे सगळ्यात मोठी अडचण हे कशामुळं करावं लागलं असेल तर ते आहे कायदेशीर पेच. निवडणूक आयोगातली तुम्ही आत्तापर्यंतची प्रक्रिया लक्षात घ्या. 30 जूनला म्हणजे 2 जूनला जुलैला शपथविधी झाला, 2 जुलैला. त्याच्यानंतर 5 जुलैला अजित पवार गटानं हा दावा केलाय की आमचाच पक्ष आहे, पण याच्यामध्ये त्यांनी जी कागदपत्र सादर केलेली आहेत 5 जुलैला ती 30 जूनची दाखवली आहेत. 30 जूनला एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये अजित पवारांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली असा दावा करण्यात आलेला आहे. पण शिवसेनेमध्ये जसं एकनाथ शिंदे यांचा पक्ष आहे हे निवडणूक आयोगानं दाखवलं किंवा त्यांना तो दिला, इतकं ते राष्ट्रवादीमध्ये सोपं होणार नाहीये. त्याची 2-3 प्रमुख कारणं आहेत. एकतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे स्वतः आहेत, ते समोर असताना त्यांच्या हातून पक्ष हिसकावलेला आहे हे इथं सिद्ध करावं लागणार आहे. आणि दुसरी एक गोष्ट महत्वाची आहे, शिवसेनेच्या बंडामध्ये गटनेते होते एकनाथ शिंदे आणि गटनेता म्हणून त्यांचे जे अधिकार होते त्याच अधिकारांचा वापर करत त्यांनी त्यावेळी ते पाऊल उचललेलं होतं. राष्ट्रवादीमध्ये गटनेते होते जयंत पाटील. अजित पवार जरी विरोधी पक्षनेते असले तरी राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून जयंत पाटील त्या ठिकाणी होते आणि त्या अर्थानं त्यांचं पद जे आहे ते कायदेशीर लढाईमध्ये खूप महत्वाचं आहे. म्हणजे अनिल भाईदास पाटील जे आधी व्हीप होते राष्ट्रवादीचे, आता ते अजित पवार गटाकडे गेलेले आहेत, ते जरी तिकडे गेलेले असले व्हीप म्हणून तरी गटनेत्याचा अधिकार जो आहे तो जास्त महत्वाचा असतो कायदेशीर प्रक्रियेमध्ये. आणि कदाचित जेव्हा हे प्लॅनिंग सुरू होतं राष्ट्रवादी सोबत घेण्याचं त्यावेळी हा प्रयत्न झाला असणार आहे. जयंत पाटील यांचं सोबत असणं किती महत्वाचं आहे हे भाजपच्या श्रेष्ठींना कायदेशीर तज्ज्ञांना कळलेलं असणार आहे. त्यासाठी सगळा प्रयत्न पण सुरू होता. गेल्या काही दिवसापासून आपण जर कारवाया बघितल्या, दबावाचं राजकारण जे सुरू होतं त्याची सगळी मालिका जी आहे ती याचसाठी होती. पण जयंत पाटील हे शरद पवारांच्या बाजूने थांबले आणि एक प्रकारे हुकुमाचा एक्का जो आहे या कायदेशीर लढाईमध्ये तो शरद पवारांच्या बाजूनच राहिलेला आहे. आणि त्यामुळं कदाचित निवडणूक आयोगामध्ये पक्ष आपल्या बाजूला किंवा पक्षावरची मालकी दाखवणं हे अजित पवार गटाला वाटतं तितकं सोपं जाणार नाहीये. कारण एकतर राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे स्वतः आहेत आणि शरद पवार लोकशाही प्रक्रिया ज्या आहेत त्यांचं बऱ्यापैकी त्यांना कायदेशीर प्रक्रियांचं म्हणजे त्यांना ज्ञान आहे, कशा पद्धतीने त्या प्रक्रिया केल्या पाहिजेत पक्षामध्ये हे पण त्यांना माहिती आहे. आणि जेव्हा गटनेताच तुमच्या बाजूला नाहीये तेव्हा या सगळ्या गोष्टी कायदेशीर लढाईमध्ये दाखवणं हे सुद्धा अडचणीचं जाणार आहे. आणि त्याचमुळे तुम्ही बघा की 30 जूनला त्यांनी दावा केलाय, 5 जुलैला परत सगळी कागदपत्र दिलेली आहेत, आता 16 जुलै आलेली आहे, जवळपास 2 आठवडे झालेले आहेत, पण निवडणूक आयोगाकडून कुठलीही हालचाल जी आहे ती अद्यापही झालेली नाहीये. जेव्हा एखाद्या पक्षाकडून दावा केला जातो, एखाद्या गटाकडून एखाद्या पक्षावरती, समोरच्या गटाला त्या निवडणूक आयोगानं लगेच सांगणं गरजेचं आहे, पण ते सुद्धा सांगितलं गेलेलं नाहीये. आणि त्यामुळे निवडणूक आयोगामधला
हा जो एक सस्पेन्स जो आहे तो बरंच काही सांगून जाणार आहे आणि त्याच दृष्टीनं कदाचित या गोष्टीची जाणीव झाल्यामुळं कदाचित हे पाऊल जे आहे ते आजचं उचलण्यात आलेलं असावं. काही दिवसांपूर्वी ही पण चर्चा होती की एका बड्या उद्योगपतीनं या सगळ्या प्रकरणामध्ये मध्यस्थीचा प्रयत्न केलेला आहे. भाजपच्या श्रेष्ठींच्या कानावरती ही गोष्ट घातलेली आहे की अशा पद्धतीनं किमान पक्ष फोडू नका, पक्ष एकसंध राहू द्यात. आणि त्या दृष्टीनं सुद्धा काही चर्चा बॅकडोरला सुरू आहेत का याची सुद्धा चर्चा आहे. येवल्यातली एक सभा झाली, त्याच्यानंतर शरद पवार सुद्धा सध्या शांत आहेत, अजून काही पुढचं पाऊल उचललेलं नाहीये. आणि या पार्श्वभूमीवरती आज अचानकपणे हे सगळे मंत्री भेटायला जाणं हे त्या दृष्टीनं खूप इंटरेस्टिंग आहे. आता इतके दिवस जर तुम्ही एकमेकांच्या चुका सांगत होतात आणि आज ही भेट घेतल्यानंतर उद्या पुन्हा कायदेशीर लढाईमध्ये वेगळ्या पद्धतीनं दावे कसे केले जात आहेत हे सुद्धा बघावं लागेल. त्या दृष्टीनं आता एकसंध राहणं राष्ट्रवादीनं म्हणजे नेमकं काय, कशा पद्धतीने हे एकत्र येणार आहेत. कारण निवडणूक आयोग जेव्हा लढाई जवळ येईल, निवडणुका जाहीर होतील महापालिकांच्या, तेव्हा तर तुम्हाला एखादं पक्षचिन्ह घेऊन लढावं लागेल. तर ही लढाई नेमकी कशी होणार आहे, कुणाला चिन्ह मिळणार आहे, या सगळ्या पुढच्या गोष्टी आहेत. आणि ही कायदेशीर लढाई वाटते तितकी सोपी नाहीये, ती अवघड जाणार आहे. त्याचमुळं कदाचित ही आजची भेट जी आहे ती झालेली असावी. शरद पवार आता या क्षणापर्यंत तरी आजच्या भेटीवरती त्या सगळ्या मंत्र्यांच्या बोललेले नाहीयेत. लवकरच ते काय बोलतायत याची उत्सुकता असेल. पण अशा पद्धतीनं संभ्रमावस्था ठेवणं हे त्यांच्या बाजूनं जे कार्यकर्ते आहेत किंवा जी जनता आहे त्यांच्यासाठी हे चांगलं नाहीये. कारण एकीकडे शरद पवारांचा रोष पत्करणं हे काही अजित पवार गटाला किंवा त्यांच्या आमदारांना परवडणारं नाहीये. ही गोष्ट त्यांच्या लक्षात आल्यामुळेच कदाचित त्यांनी हा सामंजस्याचा मार्ग स्वीकारलेला असेल. पण शरद पवारांना याच्यामध्ये आता आपली भूमिका जी आहे ती स्पष्ट करावी लागेल आणि सांगावं लागेल की नेमकं आपण कुठल्या बाजूनं उभे आहोत. आणि म्हणून आपण वारंवार म्हणतोय की शिवसेनेतल्या बंडाप्रमाणे किंवा त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगाचा निर्णय झाला तितका सोपा सहज निर्णय राष्ट्रवादीच्या बाबतीत मात्र होणार नाहीये. त्याचीच जाणीव कदाचित आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये अजित पवार गटाला होती की काय, आणि म्हणून आज त्यांनी अशा पद्धतीनं वाय बी चव्हाण सेंटरला धाव घेतली का. इंटरेस्टिंग आहे की 2 आठवड्यांपूर्वी जाहीर सभांमधून अजित पवार म्हणत होते की काका तुम्ही थांबत का नाहीये, आणि आता 2 आठवड्यामध्येच काका मला वाचवा अशी म्हणण्याची वेळ त्यांच्यावरती आली आहे का, असं सुद्धा या आजच्या भेटीतून आपल्याला दिसतं आहे. बघावं लागेल पुढं काय घडतंय. पण एकीकडे जनतेच्या मनामध्ये पहिल्यापासून ही शंका असताना की याच्यामध्ये दादा आणि साहेब हे एकत्रितच आहेत का, पुन्हा ते एकत्रित येतील का, अशा सगळ्या शंका असताना हे अशा पद्धतीनं दोघांनी एकत्रित येणं, चर्चा करणं हे त्या संभ्रमामध्ये, शंकांमध्ये अधिक भर टाकणार आहे. आणि त्या दृष्टीनं चित्र क्लिअर होणं हे किमान शरद पवार गटासाठी तरी खूप गरजेचं आहे. बघावं लागेल याच्यामध्ये पुढं नेमकं काय होतंय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.